जैसा चाले त्याची वंदावी पावले, पण सरकार मात्र आपण बोलतोय त्याच्या वेगळी कृती करते. मी दोनच उदाहरणं देतो. नाही दिलं पाहिजे. मी बघा, तुम्ही विरोधी पक्षात असताना मला मागितलं की मी पैसे द्यायचो. आता आम्ही इकडे गेलो मागायला, डायरेक्ट सांगितलं जायचं विरोधी पक्षाला 1 रुपया देणार नाही. एकच मंत्र आहे, काम कमी आणि जाहिरात जास्त. बावनकुळे साहेब, आपल्या परवानगीने शेवटचा मुद्दा मांडतो. महाराष्ट्र सरकारचा एकच मंत्र आहे, काम कमी आणि जाहिरात जास्त. विकसित महाराष्ट्राच्या नावाखाली प्रत्येक बस स्टँडवर, प्रत्येक बसवर, प्रत्येक वर्तमानपत्रात, प्रत्येक चॅनलवर हजारो कोटीच्या जाहिराती सुरू आहेत. 11.2 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपल्या डोक्यावर आहे. इव्हेंट बाजीवर एवढा खर्च करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? स्वतःच्या ब्रँडिंगसाठी सरकारचा पैसा किती वापरायचा, ह्याला काही मर्यादा असाव्यात. आणि म्हणून मी 2 ओळी सांगून माझे भाषण संपवतो. तिजोरीत खडखडाट तरीही जाहिरातीचा थाट. तिजोरीत खडखडाट तरीही जाहिरातीचा थाट. शिक्षण आणि आरोग्याच्या निधीला कात्री, पण इव्हेंटबाजी आणि कंत्राटदारांसाठी तिजोरीची दारं उघडी. धन्यवाद. आपल्या कालही आपण सांगितलं, आज प्रायोरिटीनं घेतली आहे. आम्हाला राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री ते जरी असले तरी ते अर्थमंत्री आहेत. आणि विरोधी पक्षाचे भाषण होत असताना मी इथं तासनतास 3-3 दिवस बसलेलो आहे. अर्थमंत्री इथं बसले तर या माझं सोडून द्या, सत्तारूढ आपणही होता, सत्तारूढ पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे आमदार बोलतात त्यावेळी त्याच्यावर नोटिंग करून त्याच्यावर कारवाई करायचो आम्ही, विरोधी पक्षाचा सदस्य असला तरी. आणि IAS ऑफिसर तर या सरकारला जुमानतच नाही. त्यामुळे सरकारचं नियंत्रणच ब्युरोक्रेसीवर राहिलेलं नाही, किंवा ब्युरोक्रेसी स्वतःला फार शहाणी समजते आणि मुख्यमंत्री ते सहन करतात. का सहन करतात याची चौकशी करावी लागेल. माननीय अध्यक्षांनी आता सांगितलं की सभागृह सक्षम आहे. हे तर 50 वर्ष आहे सक्षम सभागृह, पण तुम्ही काय करणार याची ऍक्शन खरं म्हणजे आज त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे होता की आज जे हजर आहेत प्रत्येक वेळेला सक्षम आहे, आम्ही सक्षम आहे, आम्हाला माहिती आहे आम्ही किती सक्षम आहे, पण ऍक्शन घेणारे अध्यक्षांचे आदेश हे निर्गमित झाले असते तर अधिक आम्हाला आनंद झाला असता. असो, अध्यक्ष महोदय, भाषणाची अध्यक्ष महोदय, भाषणाची सुरुवात महात्मा फुलेंचा गौरव करून माननीय मुख्यमंत्र्यांनी केली, फार चांगली बाब आहे. पण अध्यक्ष महोदय, एका बाजूने काही लोक स्वाभिमानाने सनातनी हिंदू म्हणून घेतात, पण सनातनी धर्मावर महात्मा फुले काय बोलले आहेत हे तुम्ही एकदा वाचायला पाहिजे असं मला वाटतं. मी त्या विषयात आज जात नाही, पण महात्मा फुलेंनी त्यांच्या अखंडात नमूद केले की आद्यापेक्षा जास्त खर्च जे करती ऋणकरी होती जीवा कांच. म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त जो खर्च करतो तो कर्जबाजारी होतो आणि त्यामुळे जीवाला त्याचा त्रास होतो. अध्यक्ष महोदय, हे अर्थसंकल्पीय भाषण हे महात्मा फुलेंच्या विचारापासून पूर्ण फारकत घेणार आहे. आज राज्यावर 11,02,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. अध्यक्ष महोदय, कर्जावर शासन 70,000 कोटी रुपये व्याज देणार आहे. म्हणजे दिवसाला 192 कोटी रुपये, प्रति तासाला 8 कोटी रुपये, प्रति मिनिटाला आपण 13,31,000 रुपये व्याजासाठी देतोय. मुख्यमंत्र्यांनी परवा भाषण अर्थसंकल्पाचं समजा 1.5 तास केलं तर या कालावधीमध्ये आपण सरकारने 12 कोटी रुपयाचं व्याज भरलं. मी हे यासाठी सांगतोय अध्यक्ष महोदय की प्रचंड कर्जात आपण हळूहळू जातोय.
आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार विशेष महत्त्व आहे की महात्मा फुलेंचा उल्लेख त्याने केला. महात्मा फुलेंचं लेखन आणि कार्य फार व्यापक होतं, सर्व क्षेत्रात होतं. त्यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे सुरुवातीलाच, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे अध्यक्ष महोदय सर्वांचं मूळ हे अविद्या आहे आणि अविद्या दूर करण्यासाठी तुम्ही अर्थसंकल्पात काय केलं? एकीकडे पैसे वाचवण्यासाठी दुर्गम भागातल्या कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद करायचा कार्यक्रम चालू आहे आणि दुसरीकडे मागणी नसताना रस्त्यांसाठी भरमसाठ कर्ज काढून आपण रस्ते करायला लागलेलो आहे. अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र वाचली अर्थसंकल्प मांडल्यावर, दोनच प्रमुख बातम्या, एक म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्याला आणि दुसरे पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर्जमाफी, हे दोनच मुद्दे वर्तमानपत्रांनी त्याची नोंद घेतली अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय ह्या दोन्ही बाबी खोट्या आहेत, फसव्या आहेत. खोट्या म्हणणार नाही पण फसव्या आहेत. अध्यक्ष महोदय घोषणा काय होती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली? तुमचा सातबारा शेतकऱ्यांचा करू कोरा कोरा कोरा, 3 वेळा कोरा कोरा कोरा, असं घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीच्या आधी केलेली. आता कर्जातून पूर्णपणाने मुक्त करायचे असा त्याचा अर्थ होतो अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ केलं. मग 2019 साली अध्यक्ष महोदय आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली पहिला निर्णय घेतला आम्ही कर्जमाफीचा आणि अध्यक्ष महोदय 2 लाखाची आम्ही तेव्हा कर्जमाफी दिली. पण 7 वर्षांनी पुन्हा आपण तिथेच आहोत. राज्यावरचा 4 लाख कोटीचा कर्जाचा बोजा 11 लाख कोटीवर गेला. पण अध्यक्ष महोदय कर्जमाफीमध्ये काही वाढ झाली नाही. अध्यक्ष महोदय सगळ्यांना महागाई आहे तर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज महागाई नाही का? आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला वाटत होतं, आशा होती की गेला बाजार 5 लाख रुपयापर्यंत तरी कर्जमाफी सरकार करेल. अध्यक्ष महोदय 2 लाख रुपये भरले, 8 लाखाचं कर्ज आहे, 6 लाखाचं काय, 5 लाखाचं कर्ज झालं तर विदर्भात फार मोठा सावरकरजी फायदा झाला असता सगळ्यांना. पण 5 लाखाचं कर्ज, आता महागाई एवढी वाढली, खताचे दर एवढे वाढले, कर्जच तेवढं काढावं लागतंय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण शेतकऱ्याला कशी मदत करणार ही भूमिका ठेवली पाहिजे. आता नवीन एक सर्व सहकारी बँकांच्याकडून 9 मार्च 26 पर्यंत नियमित कर्ज भरवणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आलेली. अध्यक्ष महोदय शेतकरी आता मुश्रीफ साहेब इथं बँक चालवतात, 31 मार्चला आपण सगळे पैसे परत फेडतो, झिरो करतो कर्ज. त्यामुळे रेग्युलर कर्जदारांना देखील छाट मारायचा कार्यक्रम दिसतोय. त्यामुळे 9 मार्चला का, तुम्ही 31 मार्च पर्यंत जे कर्ज भरतील त्यांची 1 एप्रिलला यादी मागा. तुम्ही 9 मार्चलाच यादी मागायला लागलेलात. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या लक्षात आणून देतो की 2014 पासून केंद्र शासनाने भारतातल्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. देशावरचा कर्जाचा बोजा 27 पर्यंत 214 लाख कोटी होण्याचा अंदाज आहे. म्हणजे आपला GDP देशाचा आहे ना, त्याच्या 56% आता कर्ज होणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्याकडे मदत करायची म्हटली की पैशाची चणचण आम्हाला दिसते. उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये देशात कर्जमाफ झाली, पण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला आपली इच्छा होत नाही. ही मानसिकता समाजाच्या समोर आपण सतत वारंवार तुमच्याकडून येते. पैशाची कमतरता नाही अध्यक्ष महोदय, विचारांची कमतरता आहे असं मला वाटतं. कारण शेतकरी काय बॉन्ड ट्रस्टमध्ये पक्षनिधी काय देत नाही, त्यामुळे त्याचा काय वर वशिला लागत नाही, त्यामुळे त्याचं कर्ज माफ होण्याचा काही प्रसंगच येत नाही. अध्यक्ष महोदय बजेटमध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, कृषी GDP हा 55 अब्ज डॉलर वरून 47 सालापर्यंत 500 अब्ज डॉलर वर आम्ही नेणार. 55 अब्ज डॉलर म्हणजे 4.5 लाख कोटी.
आणि 500 अब्ज डॉलर म्हणजे 45 लाख कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, मग हा कसा नेणार? त्याला काय पुढचे ॲक्शन काय? पुढच्या अध्यक्ष महोदय कृषी विकासाचा दर पुढची सलग 21 वर्ष मी कॅल्क्युलेट केलं, 21 वर्ष 10 ते 11% जर राहिला कृषी विकासाचा दर, तरच अध्यक्ष महोदय आपण या 500 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचू. पण आज दर काय आहे कृषी विकासाचा? 3.4%. अध्यक्ष महोदय, म्हणजे आपण 3.4 वर आहे आणि इनडायरेक्टली आपण देशात महाराष्ट्रात सांगतोय की आपला कृषी विकासाचा दर आम्ही 10 ते 11% करू. अनेक उपाययोजना आहेत आणि उत्पादकता वाढवावी लागेल, बाकीचे ते वेळ घेत नाही मी आपला. पण अध्यक्ष महोदय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत अमेरिका करार जर जो केलाय तो जर रद्द झाला नाही तर या सगळ्यासाठी अमेरिकेची परवानगी लागेल. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलर GDP कृषीचा नेण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवले. 10-15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी होईल, बाकीच्या सगळे सांगितले त्यांनी, काय हरकत नाही. पण ते पुढं असं म्हणतात की याचा अर्थ असा पण होतो की आपण आपली कृषी बाजारपेठ परकीय देशांसाठी खुली करतोय. म्हणजे आपली स्पर्धा आता अमेरिका, युरोप, चीन या प्रगत देशासोबत होणार आहे. जर आपण आपली कृषी बाजारपेठ परकीय देशांसाठी खुली करणार असू तर याचा अर्थ काय? इनडायरेक्टली आपण भारत अमेरिकेचा जो करार केलेला आहे तोही आपण त्याचं इनडायरेक्टली समर्थन करतोय असा त्याचा अर्थ होतो. कारण अमेरिकेवर आपला करार आहे. आपण इथनं भाजी पाठवली तर ते 18% लावणार आणि त्यांनी इकडं सोयाबीन पाठवलं तर ते 0% दराने आत येणार. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आता भारतातला 2-1.5 एकराचा शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी याची युरोपच्या शेतकऱ्याबरोबर स्पर्धा, ब्राझीलच्या शेतकऱ्यावर स्पर्धा, तिकडे अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर स्पर्धा. अध्यक्ष महोदय, आमचा शेतकरी टिकणार कसा? त्याला सुविधा नाहीत, काय नाहीत. आणि मग सुविधा द्यायच्या होत्या तर बजेटमध्ये काय उल्लेख आहे? त्याचा कुठलाही उल्लेख अध्यक्ष महोदय नाही आहे. हे मी आपल्याला नम्रपणाने नमूद करू शकतो. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री भाषणात परत म्हणतात की 2047 पर्यंत नागरी लोकसंख्या 70% होणार आहे. अध्यक्ष महोदय, जर 70% नागरी लोकसंख्या होणार असेल तर शहरातली माणसं शेतात जाऊन काम करणार का? कसं काय? याचाही साधारण अंदाज आपण भविष्याकडे घेताना केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेवटी जो बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले. पण सरकार मात्र आपण बोलतोय त्याच्या वेगळी कृती करते. मी 2च उदाहरणं देतो. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राबवून प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये देण्यात येतील असे भाषणात सांगण्यात आले. परंतु मत्स्य व्यवसाय विभागाचा यावर्षीचा नियतोय 249 कोटी रुपयेच आहे. म्हणजे 1240 कोटी रुपये देतो म्हणतायत, पण बजेटमध्ये व्हाईट बुकमध्ये काय 249 कोटी आहे. GR 9 तारखेला इश्यू झालाय. त्या GR मध्ये जिल्हा योजनेतनं एवढे घेणार, राज्याकडून एवढे देणार, या सगळ्यांची एवढे छोटा GR 9 तारखेचा वाचा आपण. आपल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी जे मत्स्य शेतीमध्ये आहेत, अध्यक्ष महोदय, कसे त्याला पैसे मिळणार? आणि हे 1240 कोटी रुपये याचा हिशेब माननीय मुख्यमंत्र्यांनी जर सभागृहात दिला तर त्याचा आम्हाला आनंद झाला असता. अध्यक्ष महोदय, गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्याची घोषणा केली. आम्हाला आनंद वाटला की बाबा झालंय, म्हणजे बरं झालं. पण अध्यक्ष महोदय, याचा अर्थ काय? तर योजनेत लाभार्थी वाढले. आता लाभार्थी वाढल्यावर तरतूद वाढली पाहिजे की नाही? झालं उलट. अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षीचा सुधारित अंदाज म्हणजे रिवाइज बजेट होतं, एस्टिमेट हे 140 कोटी, 140 कोटी आपण मागच्या वर्षी खर्च केले. आता बजेटमध्ये 120 कोटी रुपये दिले. तुम्ही लाभार्थी वाढवले आणि प्रोव्हिजन कमी केली. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे एवढंच नाही, फळ पीक योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, नारळ पीक विमा योजना, कृषी सिंचन योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, अशा जवळपास सर्व कृषी विभागाच्या योजनांवर तरतुदी कमी करण्यात आलेल्या आहेत.
हे अध्यक्ष महोदय मी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देतो. आता दुग्ध विकासाचा विषय, दुग्ध विकास विभागाचा नियतव्यय किती असावा? आमचे कोरे साहेब दूध विकासात फार तरबेज आहेत. यावर्षी दुग्ध विकास विभागाचा नियतव्यय 1 लाख रुपये करण्यात आले. तुम्ही बघा त्याच्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारे अनुदान बंद करणार का हे सरकार? याचा खुलासा भाषणात करावा. एकीकडे म्हणायचे उत्पन्न वाढवू, पण दुसरीकडे तरतुदी कमी करायला निघालोय. अध्यक्ष महोदय, सगळं चिंताजनक आहे. अध्यक्ष महोदय, अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन 2047 पर्यंत करणार, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 450 लाख कोटी रुपये. सध्या किती आहे? $0.55 ट्रिलियन आहे, म्हणजे 50 लाख कोटी. 50 लाख कोटीवरून 4.5 कोटीवर जायचं आपल्याला. आणि माझं काही तक्रार नाही, माझा पाठिंबाच आहे. मोठ्या कल्पना, मोठी स्वप्न बघावीत, पण त्याच्यासाठी काही कृती केली पाहिजे. 21 वर्ष विकास दर सरासरी 11.5% असला तर आपण कुठंतरी हे पोचू शकतो पुढची 21 वर्ष. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, 25-26 मध्ये आपला काय दर आहे? विकास दर 7.9% अपेक्षित आहे. मागच्या वर्षीचा किती होता? 7.3%. म्हणजे घोषणा आणि प्रत्यक्ष कृती याच्यात बरंच अंतर आहे. अध्यक्ष महोदय, भाषणात म्हटलंय की महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक इंजिन आहे. आकडेवारी बघितली तर तसं दिसत नाही. आर्थिक पाहणी अहवाल जर बघितला तर अध्यक्ष महोदय, देशाचा रेट ऑफ चेंज इन GDP ग्रोथ हा महाराष्ट्राच्या रेट ऑफ चेंज इन GDP ग्रोथ पेक्षा जास्त आहे. हे देशाची GDP आपल्यापेक्षा जास्त वेगाने वाढते अध्यक्ष महोदय, आपली कमी आहे. आणि अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये मोठी राज्य जी आहेत देशातली, त्यात आर्थिक वाढीच्या गतीत पहिल्या नंबरवर असणारा महाराष्ट्र आता 4थ्या नंबरवर गेलाय. अध्यक्ष महोदय, 21-22 ते 24-25 या कालावधीत महाराष्ट्राचा GSDP 43% वाढला. कर्नाटकचा कितीने वाढला? 65% वाढला. गुजरातचा 48%, तामिळनाडू 47%. दरडोई उत्पन्नात आपण 5व्या क्रमांकावर आहोत बावनकुळे साहेब. आज आपण महाराष्ट्र देशाचा आर्थिक गाडा चालवतोय किंवा गाडा चालवत आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे ह्याचा विचार करा. चालवायला पाहिजे, पण तेवढं आपल्यामध्ये प्रगती देखील केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, 36 जिल्ह्यामधले 11 जिल्हे आपले असे आहेत की देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, जी गुंतवणूक आहे ती सर्वसमावेशक होत नाही आणि ठराविक भागामध्येच ही गुंतवणूक होते, याचा तो अर्थ आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, शासनाची महसुली तूट, हे याकडे आपण ऐका. 23-24 मध्ये शासनाची महसुली तूट 29,995 कोटी होती. ती 24-25 मध्ये 37,055 कोटी होती. आणि 26-27 मध्ये 40,552 कोटी अपेक्षित आहे या बजेटमध्ये. मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय, महसुली तूट आणि पुरवणी मागण्या मिळून 1,90,000 कोटी रुपयाची तूट होणं अपेक्षित होतं, पण ती 37,000 कोटीच दाखवली. यामध्ये जवळपास 40,000 कोटी रुपये कर संकलन जास्त झालं, मी मान्य करतो. 40,000 काढा त्यातनं, मग उरलेले 1,13,000 कोटी रुपये कुठे गेले याचा हिशेब का लागत नाही? अध्यक्ष महोदय, हे पैसे विभागांना उपलब्ध करूनच दिलेले नाहीत. आपल्या ग्रामीण भागात आपण म्हणतो ना शेंडी लावली, हे सगळ्या डिपार्टमेंटला शेंडी लावण्याचा उद्योग झाला. 1,13,000 कोटी रुपये कुठे गेले? तुम्ही बजेटला सभागृहात आला, सभागृहात मांडलं, पुरवणी मागण्याला आम्ही होला हो म्हटलो, होयचं बहुमत झालं. पण अध्यक्ष महोदय, जे 3 सप्लिमेंटरी मांडल्या त्यातले 1,13,000 कोटी खर्चच केले नाहीत सरकारने. आणि आज तुमचं डिफिसिट 37,000 कोटी दाखवलेलं आहे. आणि मी पुढे सांगतो तुम्हाला, पण अध्यक्ष महोदय, ज्या घोषणा या बजेटमध्ये झाल्या त्या तरतुदी बजेटमध्ये नाही आहेत. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना नो तरतूद, सिंधुरत्न योजना नो तरतूद, मुख्यमंत्री मत्स्य संपदा नो तरतूद. अर्थसंकल्पीय तरतूदच नाही.
पावसाळी अधिवेशनात या सगळ्यांसाठी पुरवणी मागण्या येतील आणि राज्याची महसुली तूट आपण जी 37,000 कोटी दाखवली आहे ती पुन्हा 1,00,000-1.5 लाख होईल. सभागृहासमोर आपण 3 बजेट 3 पुरवणी मागण्या मान्य करू, सगळे आनंदाने घरी जाऊ. त्यातला सिलेक्टेड लोकांना सिलेक्टेड पैसे सिलेक्टेड डिपार्टमेंटला मिळतील. बाकीच्या सगळ्यांना तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम हा पुढच्या वर्षी पण आहे असं माझा अंदाज आहे. अध्यक्ष महोदय, फार घोषणा झाल्या, नवीन प्रोजेक्ट झाले, अनेक मेट्रो झाल्या, अनेक रस्ते, भुयारी मार्ग, किती घोषणा झाल्या. मी स्वागत करतो त्या घोषणांचं, केल्याच पाहिजेत, पण त्याची तरतूद तर करायला पाहिजे. बहुतेक हे सगळं काही कर्ज काढून करणार आहे का आपण? आजच 11 लाख कोटीवर गेलो अध्यक्ष महोदय, आणि डोंगर वाढवायचा कर्जाचा असा प्लॅन आज तरी दिसतोय. 14 साली 2,70,000 कोटी रुपये कर्ज महाराष्ट्रावर होतं. 21-22ला ते 5,76,00,000 कोटी 5.76 लाख कोटी झालं. आता 11.2 लाख कोटीवर हे कर्ज गेलेलं आहे. बरं, यामध्ये MSRDC नाही, MMRDA नाही, MSIDC नाही, सिडको नाही, महामंडळाच्या बऱ्याचशा प्रकल्पांना या सरकारने हमी दिलेली आहे. याचा समावेश जर कर्जाच्या आकड्यामध्ये केला तर हे जे नेहमी सांगतात ना 25% खाली आम्ही आहोत, 18% आहोत, 20% आहोत, मी लिहून गॅरंटी सांगतो, सगळ्या महामंडळांच्या कर्जाची बेरीज करा, यांचं लिमिट 25% जवळपास किंवा कदाचित पारी केलेलं असेल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, उत्पन्न दुप्पट करता करता शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करता करता राज्याचं कर्ज 6 पट केव्हा झालं हेच कळलं नाही. अध्यक्ष महोदय, त्यातील 6 लाख कोटी रुपये तर मागच्या 4 वर्षातले आहेत. तुम्ही बाकी काही करून दाखवलं की नाही मला माहित नाही, पण राज्यावरचं कर्ज 6 पट करून दाखवलं. याचं मी तुम्हाला स्किल आहे तुमचं, त्याच्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो. आमचा कर्ज काढण्याला विरोध नाही म्हणून सांगतो, आमचा कर्ज काढायला विरोध नाही, तेच मी सांगतोय. पण ज्या कारणासाठी आपण कर्ज काढतो त्याला आमचा विरोध आहे. अध्यक्ष महोदय, कर्ज काढण्यामागचा हेतू मला शुद्ध दिसत नाही. अध्यक्ष महोदय, महसुली तूट महाराष्ट्राची 40,552 कोटीवर पोहोचली. क्रिसिल, केरेज यासारख्या संस्थांनी इशारा दिलाय, तोही ऐका. महाराष्ट्र आज मॉनिटरेबल फेजमध्ये आहे. जर 7.9% अंदाज जो आपण केलेला आहे, आपण बजेट मांडताना, हा अंदाजित विकास दर गाठता आला नाही तर 2028 पर्यंत महाराष्ट्र आर्थिक दिवाळखोरीत निघेल. तुमच्या या फिस्कली ॲग्रेसिव्ह धोरणामुळे राज्याचं रेटिंग खालावलं तर भविष्यात कर्ज घेणंही महाग पडेल आणि विकास ठप्प होईल. आणि म्हणून जरा सावधतेचा सल्ला. मी या सभागृहात 37 वर्ष काम करताना एवढं लेफ्ट राईट सेंटर कर्ज काढल्याची उदाहरणं यापूर्वी फारशी कधी नव्हती. अध्यक्ष महोदय, सरकारच्या मते रस्ते बांधणं, मेट्रो बांधणं एवढंच विकासाचं काम आहे. माझी अध्यक्ष महोदय विकासाची व्याख्या जरा जास्त वेगळी आहे. प्रत्येक स्त्री पुरुष, युवक युवती यांची कौशल्य वाढवणं, त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करणं, राज्यातील गुन्हेगारी कमी करणं, राज्यात सामाजिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित होणं. जगात अध्यक्ष महोदय आपल्या जनता किती आनंदी आहे याचा विचार राज्यकर्ते करतात. आणि भूतानसारखा देश, सगळ्यात आनंदी देश जगात, त्यांच्याकडे कदाचित नसतील हे हायवे बिवे, पण भूतान हा सगळ्यात आनंदी जगाच्या पाठीवरचा देश आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण जे विकासाचं मॉडेल रुजवू पाहतोय त्यात नक्कीच धनिक वाढतील, धनिक अजून श्रीमंत होतील आणि गरीब अजून गरीबच होणार आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय प्रचंड मोठी दरी आपण या निमित्तानं तयार करतोय. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी या मुद्दामून आपणाला सांगेन. अध्यक्ष महोदय, राज्याची ग्रोथ जी आहे पूर्णपणे सेवा क्षेत्रावर, सर्व्हिस सेक्टरवर आपण अवलंबून आहे. शाश्वत विकास करायचा असेल तर ही डिपेंडन्सी कमी केली पाहिजे. समोरच्या बाजूनं म्हणतील की नाही असं काही नाही आहे, पण मी एक रिसर्च पेपर घेऊन आलेलो आहे, एक कॉपी मी मुख्यमंत्र्यांनाही देईन. अमेरिकेमध्ये एक अँथ्रॉपिक नावाच्या संस्थेने एक रिसर्च केला आहे. IT मंत्री इथं बसलेले आहेत,
आपल्याकडे IT आहे ना, तर अँथ्रॉपिक, तर तुम्ही कोणत्या सेक्टरला AIचा सर्वाधिक जास्त धोका आहे त्यांनी ते रिसर्च केलेलं आहे. तर AIचा सर्वाधिक धोका, तर सर्वाधिक रिस्कवर हे कॉम्प्युटर इंजिनियर आहेत आणि फायनान्शियल अनालिस्ट आणि कस्टमर सर्व्हिस हे सेक्टर आहे. त्यांचाच वाटा या आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोठा आहे. आणि म्हणून आपण हे मान्य करा, AIचा सर्वाधिक फटका हा महिलांना, उच्च पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये आणि वयाने मोठे असणाऱ्या म्हणजे जुन्या जनरेशनच्या 90च्या आधी जन्मलेल्या नोकरदारांना पहिल्यांदा बसणार आहे. मग यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? हे संकट येणार आहे, आता फार लांब नाही आहे. या 6 महिन्यात आपले सगळे अध्यक्ष महोदय फटके आपल्याला बसणार आहेत. अनेक कंपन्यांनी नवीन रोजगार घेणं थांबवलेलं आहे. जेव्हापासून ChatGPT लॉन्च झालं तेव्हापासून 14% एंट्री लेवलचे जॉब कपात झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, या चॅलेंजबद्दल अर्थसंकल्पात कुठे उल्लेखच नाही. विकसित महाराष्ट्र बनवायचं असेल तर पुढे काय होऊ शकतं याचा विचार करत पावले टाकणे महत्त्वाचे आहे. आज अनेक इंजिनियर आपल्या देशातले, राज्यातले बाहेर गेलेत. कुठल्याही लग्नात गेलं, नवरा नवरीला विचारलं तर काय, तर कॉम्प्युटर इंजिनियर आहे, IT इंजिनियर आहे. कुठं असतो? जर्मनीला असतो, इकडं असतो, तिकडं असतो, बेंगलोरला असतो, पुण्याला असतो. अध्यक्ष महोदय, पण ह्यांच्या नोकऱ्या कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि हे जर सगळे परत मागं आले तर काय संकट उद्भवेल याचा विचार सरकारने केला पाहिजे. एका झटक्यात अध्यक्ष महोदय, कोणती नोटीस न देता Amazon प्राईम व्हिडिओ आपण बघतो ना टीव्हीवर, त्या Amazon प्राईम व्हिडिओने परवा एका झटक्यात नोटीस न देता 2800 इंजिनियरना काढून टाकलं आणि त्यातले सगळे सिनियर लोकांना काढलं. का काढलं? तर AI हे त्याचं उत्तर आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे संकट येणार आहे, थोडंसं सरकारने गांभीर्याने घ्यावं. या अर्थसंकल्पात हा इश्यू ॲड्रेस केला असता तर आम्हाला आनंद झाला असता. अर्थसंकल्पात कर्ज घेण्यावर एवढा जास्त फोकस करण्यात आला आहे की सगळी कामे, जागतिक बँक कर्ज, आशियाई बँक कर्ज, इथून कर्ज, तिथून कर्ज, पूर्ण इथूनच आपला कार्यक्रम पूर्ण दिसतोय करायचा. अध्यक्ष महोदय, सगळ्या निवडणुका डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणून काल परवा झालेल्या, तिसरं इंजिन तुमचं लावा, आमच्या वर 2 इंजिन आहेत सांगितल्यावर धडाधड लोकांनी जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका तिसऱ्या इंजिनाचं त्यांचं इंजिन जोडलं. अध्यक्ष महोदय, पण मेनच इंजिन फेल झालंय. पहिलं इंजिन आहे ना, तेच फेल व्हायला लागलेलं आहे. आपल्या बजेटमध्ये देखील केंद्र सरकारने माझ्याकडे एस्टिमेट दिलेलं, त्यात ज्या एस्टिमेट होत्या त्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. आपल्या बजेटमध्ये देखील 20% हिस्सा केंद्र सरकारचा येणार आहे. अध्यक्ष महोदय, केंद्र शासनाने मागच्या वर्षी आणि यावर्षी बजेटमध्ये कपात केलेली आहे. मी नियतवय आहे माझ्याकडं, मी सांगू शकतो. 2022 पर्यंत सर्वांना घर देणार असे माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केलेली होती. पण वस्तुस्थिती काय, तर 2024 ते 2026 या कालावधीत मंजूर घरापैकी फक्त 12.8% घरं भारतात पूर्ण झाली. आता केंद्र सरकारकडून या योजनेच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात चालू आहे. मागच्या वर्षी प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागात 3500 कोटी रुपये होते, रिवाइज एस्टिमेटमध्ये 300 कोटी आले. ग्रामीणमध्ये 54,000 कोटी होते, ते 32,000 कोटी आले. म्हणजे अध्यक्षामध्ये घोषणा केलेली आहे, तुमची घोषणा आहे, तुमचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही त्याला प्रोव्हिजन करत नाहीत. केलेली प्रोव्हिजन परत रिवाइज एस्टिमेटमध्ये कमी करताय. केंद्राचे जलजीवन मिशन 25-26 मध्ये आपले गुलाबराव गेले इथून, 25-26 मध्ये 67,000 कोटीचं बजेट एस्टिमेट होतं. केंद्राचे जलजीवन मिशन, बावनकुळे साहेब हे ऐका, तुम्हीच हे याच्यात उपाय काढू शकाल. शेवटी जबाबदारी पुढे तुमच्यावरच येईल असं मला दिसायला लागले. केंद्राचे जलजीवन मिशन 25-26 मध्ये 67,000 कोटीचं बजेट एस्टिमेट होतं, रिवाइज एस्टिमेटमध्ये ते 17,000 कोटी झालेलं आहे. केंद्राने 50,000 कोटी रुपये चरणसिंग कमी केले. 50,000 कोटीची कपात डायरेक्ट. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 19,000 कोटी. आमचे ग्रामविकास मंत्री इथे आहेत, त्यांना
शेजारच्या विधानसभेच्या सदस्यांची चिंता जास्त आहे, ह्याची चिंता तुम्ही जास्त केली पाहिजे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 19,000 कोटीवरून 11,000 कोटीवर केलेली आहे केंद्र सरकारने. त्या दिवशी गुलाबराव पाटील साहेबांनी कबूल केलं की आम्ही काय केंद्र सरकारवर अवलंबून नाही. गुलाबराव पाटलांना जे कळलं ते अजून सरकारला कळलेलं नाही असा त्याचा अर्थ आहे. बरं, तुम्ही अवलंबून नसाल तर मग तुम्ही तर प्रोव्हिजन वाढवायला पाहिजे होत्या. 52,000 पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये 26,000 योजना पूर्ण झाल्या. उरलेल्या योजना 24-25,000 ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे वाढवायला पाहिजे होते. पैसे वाढवलेले नाहीत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या पाणी पुरवठा खात्याचा कुठल्याही जनतेच्या वेगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी किती उपयोग होणार हे आपण सगळ्यांनी बघणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, महात्मा फुलेंच्या जन्मशताब्दी म्हणून 200 वर्ष पूर्ण होणार आहेत जन्माला. 25-26ला महाज्योती अंतर्गत कार्यक्रमाचा खर्च कमी झाला. आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. मग बाकीच्या सगळ्या प्रोव्हिजन्स म्हणजे UPSC कोचिंग किंवा MPSC कोचिंग त्याचेही खर्च कमी केले. मी त्या तपशिलात जाऊन वेळ घेत नाही. पण संत गाडगेबाबा यांचं 150वे जयंती वर्ष आहे. सरकारने काय केले, ऑलरेडी एक्झिस्टिंग स्कीम एक करण्यात सगळ्या योजना एकत्रित केल्या. आता सगळ्या योजना जर एकत्रित केल्या तर माझी एक सूचना आहे की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका अ, ब, क या नगरपालिकांना घंटागाड्या कमी पडतात. त्यांना EV गाड्या घंटागाड्या देण्याची व्यवस्था करावी. सरकारने एक योजना आणावी आणि जेवढी घरं असतील त्या शहरात तेवढं आपण गाड्या वाढवून दिल्या तर घंटागाड्या वेळेवर जाऊन कचरा गावातनं बाहेर येईल आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी देखील प्रत्येक शहरात काहीतरी अनुदान देऊन त्या योजना राबवण्याचा प्रयत्न करा. EV गाडी. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी या ठिकाणी DPDCला सांगा. अध्यक्ष महोदय, बजेटमध्ये तिसरा स्तंभ आहे सर्वसमावेशक विकासाचा. पण सरकार हे इन्क्लुजन नाही करत, इन्क्लुझिव्ह ग्रोथ करत नाही आहे. सरकार एक्सक्लुझिव्ह ग्रोथ करतंय, म्हणजे एक्सक्लुजन करतंय. मागील वर्षी सोशल जस्टिस डिपार्टमेंटला 38,000 कोटी रुपये दिलेले होते. राज्यमंत्री अर्थ सोशल जस्टिस डिपार्टमेंटला 38,000 कोटी रुपये अलॉकेट केलेले, पण 50%च पैसे त्या डिपार्टमेंटने खर्च केले. आदिवासी विभागाची काय परिस्थिती? आदिवासी विभागात 29,638 कोटी रुपये दिलेले होते. 47 ते बघितल्यामुळेच मी हा कागद बाहेर काढला, ते जायच्या आधी बोलावं म्हणून. तर 47% निधी खर्च करण्यात आला नाही ना. 50ही पण गाठली नाही. काल ते किती तिघांनी आपल्या 50 केले तुमच्या क्रिकेटच्या मॅचमध्ये, ह्यांना 50 पर्यंतही पोहोचता आलं नाही. अध्यक्ष महोदय, खर्च करण्यात डिपार्टमेंट कमी पडत नाही, OIK कमी पडतात असं माझं म्हणणं नाही, मंत्री कमी पडतात असं नाही. सरकारच देत नाही पैसे, वित्त विभागानेच पैसे दिले नाहीत. मुळात आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार हा एक नवा प्रश्न आहे. आणि आदिवासी आणि दलित समाजाचे भले करण्यापेक्षा सरकारला केवळ आणि केवळ कर्ज काढून मोठे रस्ते पूल बांधण्यात इंटरेस्ट जास्त आहे, न मागितलेले रस्ते करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बरेच मुद्दे वगळून मी जरा वेगानं हे घेतोय. अध्यक्ष महोदय, आता इस्रोत आणि नासामध्ये मुलं न्यायची भाषणात मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आहे. 2024चा असरचा रिपोर्ट बघितला का? 5वीमध्ये शिकणाऱ्या 60% मुलांना दुसरीचं वाचन करता येत नाही आणि 7वीमधल्या 75% विद्यार्थ्यांना दुसरी वर्गातील टेक्स्ट वाचता येतं. परवा लातूरच्या आमच्या अभिमन्यूंनी पवारांनी एक चांगली लक्षवेधी आणलेली होती. त्यांच्या लातूर जिल्ह्यात बसायला डेस्क नाहीत, खोल्या सरळ नाहीत, इमारती पडायला लागल्या आहेत, प्राथमिक शाळा. अध्यक्ष महोदय, मला हे यासाठी सांगतोय की आपला प्राधान्यक्रम चुकतोय, प्रायोरिटी चुकते असं मला वाटतं. रस्ते पाहिजेत का? तर यस पाहिजेत, पण काहीतरी प्रायोरिटाईज करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, काल कर्नाटक सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाची बंदी घातली. आपल्या माझ्याकडे 16 आकडा आलाय,
पण सावरकरांची माहिती माझ्यापेक्षा श्रेष्ठ असू शकते, त्यामुळे 13 धरा. पण माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्रात नव्या पिढीला तंत्रज्ञानाच्या ह्या तोट्यांपासून, तोटे पण आहेत तंत्रज्ञानाची, त्यातनं वाचायला काही निर्णय घेतला पाहिजे की नाही. आपण अध्यक्ष महोदय कमिटी एक फार वेगळं हे आहे. काय अडचण झाली, घोटाळा झाला, अंगावर आलं की कमिटी नेमायची, म्हणजे ते 6 महिने तिकडे जातेच. त्या शिकवणी अर्धवट झालेली आहे. आपले राज्य पुढे न्यायचं असेल तर माझी विनंती आहे की शिक्षणावर भर देणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षण विभागातील काय काय कपात केलं हे तुम्हाला सांगतो. परदेशी शिष्यवृत्ती 40 कोटीवरून 15 कोटीवर करण्यात आली. उच्च शिक्षणाचं बजेट मागच्या वर्षापेक्षा 1000 कोटीनं कमी केलं. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 1800 कोटीवरून सरळ 322 कोटीवर आली. तांत्रिक शिक्षणाचा निधी 1600 कोटीवरून 300 कोटीवर आला. याचा अर्थ काय, तर सरकारला शिक्षणात इंटरेस्ट नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची मलई कशी मिळेल याच्या नादाला आम्ही जास्त लागलोय. आपणच बिघडलोय असा आता त्याचा अर्थ व्हायला लागलाय. त्यामुळं या राज्याच्या विद्यार्थ्यांनी कुणाकडे बघायचं, शिक्षणावर फोकस नसला तर पुढची पिढी आपण कशी घडवणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न मी सरकारला करतो. आता खेळाचा विषय घ्या. खेळात अध्यक्ष महोदय, राज्याची क्रीडा धोरण आहे. राज्य शासन क्रीडा प्रबोधिनीवर आपण खर्च करतो, त्या खर्चात वाढ करा अशी माझी मागणी आहे. पण अध्यक्ष महोदय, त्या क्रीडा प्रबोधिनीचा परफॉर्मन्स मागच्या 3 वर्ष कमी होतोय. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही 36ला ऑलिम्पिक येणार आहे, त्याची तयारी करायला अजून 4 सेंटर वाढवतोय. म्हणून मी हे उदाहरण सांगतोय. अध्यक्ष महोदय, इतर राज्य आपल्यापेक्षा हरियाणा, तामिळनाडू, केरळ, पंजाब पुढे आहेत. काहीतरी आराखडा करा. पण मी तुम्हाला रिझल्ट सांगतो. रिझल्ट अध्यक्ष महोदय, 23-24 मध्ये इंटरनॅशनल लेवलवर क्रीडा प्रबोधिनीतून बाहेर आलेल्या मुलांनी गोल्ड 6 मिळवले 23-24ला, 24-25ला 1 आणि आता 25-26ला पण 1च. म्हणजे आपण 23-24 पेक्षा आपली अधोगती झाली. नॅशनल लेवलला जे मेडल मिळाले, मी गोल्डचं सांगतोय, बाकीचे पण सगळे अधोगतीच आहे. गोल्ड मध्ये अध्यक्ष महोदय नॅशनल लेवलला 58चे 11 झाले, 11चे 4 झाले यावर्षी. स्टेट लेवलला 113चे 163 मध्ये वाढले, परत यावर्षी 54 झाले. अध्यक्ष महोदय, आपली अधोगती व्हायला लागलेली आहे आणि म्हणून या क्रीडा क्षेत्रामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आता हेल्थला प्रायोरिटी, करोना नंतर आपण नेहमीच हेल्थला प्रायोरिटी देत आलोय. मागच्या वर्षीच्या बजेट अलोकेशन मध्ये अध्यक्ष महोदय, हेल्थ डिपार्टमेंटने फक्त 62% निधी खर्च केलेला आहे. 62%. मागील वर्षीच्या सुधारित अंदाजापेक्षा म्हणजे 38,455 कोटी रुपयाहून ही तरतूद आता यावर्षी 33,654 कोटी केलेली आहे. हे 12.5%ची कपात आहे. अध्यक्ष महोदय, ही हेल्थची तरतूद वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? हे उलटं सरकार चालू आहे. त्यामुळे हे आपण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे गांभीर्याने ह्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल, त्यांच्या सचिवांनी वगैरे हे आकडे त्यांच्या निदर्शनाला आणून दिले नसतील अशीच मी समजूत करून घ्यायचा प्रयत्न करतोय. पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याला आणखीन एक मुद्दा सांगतो. आपण 16 कोटी पर्यटक, 47 आता 2047 21 वर्ष आम्ही जगणार की नाही आम्हाला माहित नाही. जगलो तर आनंदच आहे. पण अध्यक्ष महोदय, त्यावेळी 36 कोटीवर पर्यटक नेऊ म्हणतोय आपण. ठीक आहे, न्या, आपलं काय. माझी एकच विनंती आहे, बावनकुळे साहेब इथे आहेत, शेलार साहेब इथे आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, की काशीचा मणिकर्णिका घाट आहे की नाही, तो तिथल्या सरकारने पाडला. आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा तिथला असणारा छोटा पुतळा पाडला. सगळं उद्ध्वस्त केलं. बुलडोजर लावून, एक्सकवेटर लावून पाडलं. काशीला, तिकडं काशीला मागे. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, हो मी गेलोय त्या घाटावर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेली मंदिरं JCBनं तोडली जात आहेत. तोडकाम आम्ही पाहिले, देशात सगळ्यांनी पाहिले. अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक यांचा पुतळा तुटून पडलाय.
गणपतीची मूर्ती तोडली गेलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या उभ्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहे. त्यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना आम्ही कशी सहन करायची? ज्या ठिकाणी स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जाऊन मणिकर्णिका घाटाचं बांधकाम करून घेतलं, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला घाट या लोकांनी पाडला. सरकार काय करणार आहे? माझी सरकारला विनंती आहे, अध्यक्ष महोदय, ते सगळं होतं तसं रिस्टोर करा. ते योगी ना, ते अध्यक्ष मुख्यमंत्री कोण, योगी आदित्यनाथ, तर ते योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्र्यांनी संपर्क करावा आणि ते पुन्हा बांधकाम करून घ्यावं. त्यांना जर परवडत नसेल त्यांना तर आपण पैसे द्यावेत आणि मणिकर्णिका घाटाची पुन्हा जसं पूर्वी होतं तसंच करून देण्याची जबाबदारी सरकारनं घ्यावी आणि त्याला काहीतरी टाईमलाईन पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी आपणाला विनंती करतो की CM साहेबांनी भाषणात सांगितलं की ज्योतिर्लिंग आराखड्यासाठी 5 वरिष्ठ अधिकारी नेमले. परळी ज्योतिर्लिंग विकास आराखड्याला मागच्या वर्षी 7 कोटीची तरतूद केली होती, ती यावर्षी शून्य केलेली आहे. अध्यक्ष महोदय, आता काय म्हणायचं? एकाच देवस्थानाला पैसे मिळतात आणि त्या देवस्थानाला मला अजूनही बावनकुळे साहेबांनी नेऊन दिलेलं नाही, दर्शनाला घेऊन गेलेलं नाही. जगदंबा देवस्थान कोराडी या मंदिराला प्रत्येक बजेटमध्ये आणि पुरवणी मागण्यांमध्ये पैसे देण्यात आलेले आहेत. देवस्थानावर शासनाचं नेहमीच लक्ष आहे, आमची तक्रार नाही. माझा पाठिंबा आहे, नाही माझा पाठिंबा आहे ना, मी विरोध नाही करत, पण दुसऱ्यांची कुलदेवता आहेत ना. तुम्हालाच कुलदेवता आहे, आम्हाला नाही का? आमच्याकडे पण माझा पाठिंबा आहे. मी आता नाना भाऊ आणि तुम्ही, हो मी दिलंच ना, मी काय नाही म्हणतो का? द्यायलाच पाहिजे, अजून द्या. मी मुख्यमंत्र्यांना मागणी करतो की तुम्ही बावनकुळे साहेब म्हणतील तेवढे पैसे द्या. पण आपण बाकीचे पण बघा. पण माझा तुमच्या ह्याला विरोध नाही बावनकुळे साहेब, माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही तो पर्सनल घेऊ नका आणि दुसऱ्यांनाही दिलं पाहिजे. मी बघा, तुम्ही विरोधी पक्षात असताना मला मागितलं की मी पैसे द्यायचो. आता आम्ही इकडं गेलो मागायला, डायरेक्ट सांगितलं जायचं विरोधी पक्षाला 1 रुपया देणार नाही. पण मी इथे अनेक मतदारसंघ दाखवेन की जिथे भारतीय जनता पक्ष, खडसे साहेब हे तर विनियोजन विधेयक मांडायचे, विनियोजन विधेयकावर हे बोलायचे, देवेंद्र फडणवीस साहेब बोलायचे आणि मला वाटतं मुनगंटीवार बोलायचे. तिथूनच मी उत्तर द्यायचो आणि सगळ्यांच्या प्रोव्हिजन त्यांना करून द्यायचो. शेवटी या सभागृहात मांडलेले विचार हे श्रेष्ठ आहेत. ठीक आहे, लाडक्या बहिणीची योजनेची तरतूद 38,000 कोटीवरून यावर्षी 26,500 कोटीवर आणली आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय 11,808 कोटी रुपये 31% कपात केलेली आहे. म्हणजे 1,500 रुपयाचं 2,100 रुपये करायचं सोडून तुम्ही पुरवणी मागण्याचा जे फिक्स खर्च आहेत 100% येणार आहेत ते दाखवा ना. मला तोच मुद्दा मांडायचा आहे की तुमचं जे 37,000 कोटीचा डिफिसिट आहे हे खोटं आहे, फसवा आहे. महाराष्ट्राला तुम्ही फसवण्यासाठी हे 37,000 कोटी करण्यासाठी हे 11,000 कोटी रुपये तुम्ही बाजूला ठेवलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी बऱ्याच या निमित्ताने सांगेन की देवेंद्रजी विरोधी पक्षात असताना असा एक प्रस्ताव त्यांनी मांडला होता की अर्थसंकल्पातील कोणत्या घोषणा पूर्ण झाल्या याची एक वेगळी पुस्तिका काढायला हवी आणि ती सुद्धा अर्थसंकल्पाच्या सोबतच द्यायला हवी. माझं मत आहे की देवेंद्रजींनी काही वर्षापूर्वी आमचं सरकार असताना जी सूचना केली त्याचा अवलंब देवेंद्रजी आता मुख्यमंत्री झालेत त्यांनी करावा. हे बजेट पूर्ण, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण व्हायच्या आधी त्यांनी आता ह्यावर्षी छोटी पुस्तिका काढावी. कुठले प्रकल्प पूर्ण केले आहेत, कुठले किती टक्के झाले आहेत आणि कुठले बजेटमध्ये आहेत पण 1 रुपया दिलेला नाही, याचा एक गोषवारा म्हणजे सगळ्या विधानसभेच्या सदस्यांना कळेल की आपल्याला कुठे कुठे शेंडी लावण्यात आलेली आहे. ही शेंडी फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी त्यांनी ते सांगावं अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या पूर्वी इतकी महामंडळ यांनी जाहीर केली, एवढी महामंडळ, कंपन्या, मंडळं एवढी केली, महाराष्ट्रातला एकही लहान मोठा समाज राहिला नाही त्या नावाने महामंडळ काढली नाही. पैसा एकही नाही दिला, 1 रुपया पैसे नाही दिले.
घोषणा केली. सगळे लहान लहान मायक्रो मायनॉरिटी सगळ्या त्यांना आनंद वाटला की सरकारने अरे हे ह्यांचं सरकार करत नव्हतं पण हे आम्हाला माणसं म्हणायचे तुम्ही नाही केलं ह्यांनी केलं. बरं म्हटलं आता तुम्ही केलं तर काय केलं तर नावं बजेटमध्ये घोषित केली. अध्यक्ष महोदय मी एकदा 3-4 साली एक सामाजिक अर्थसंकल्प मांडला आणि कुरमुडे जोशांपासून माकडवाल्यांपासून सगळ्या जातींचा उल्लेख केला आणि त्या सगळ्या जातींना पैसे द्यायची व्यवस्था केली. त्यामुळे अध्यक्ष महोदय तुम्ही तरतुदी बघा. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास मंडळ, अमृत याच्या तरतुदी कमी केल्या. तीर्थाटन योजना, मोफत सिलेंडर योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना यासारख्या योजना तर आता जवळपास तुम्ही अध्यक्ष महोदय बंदच केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय आता इराणच्या युद्धामुळं 60 रुपये महागाई झाली. मी स्थगन दिला होता आज पण काय बोलण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. अध्यक्ष महोदय आता आमच्या भगिनींनी जर तुम्ही व्यवस्थित मोफत सिलेंडर योजना दिली तर त्याचे भगिनींना आमचा लाभ होईल आणि त्यामुळे युद्धामुळे अजून महागाई वाढण्याची शक्यता आहे आणि मध्यमवर्गीय कमी उत्पन्नाच्या गटांचं सगळं संसाराचं गणित कोलमडण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय धारावी झोपडपट्टी मी एवढंच सांगेन की सूक्ष्म उद्योग मंत्रालयाकडे नोंदणीनुसार धारावीमध्ये 22,000 उद्योग नोंदणीकृत आहेत. अध्यक्ष महोदय मी 1 किलोमीटरला 5,000 लघु उद्योग आहेत धारावीमध्ये. लघु उद्योगांच्या साठी धारावी ही देशातील क्रमांक 1 ची घोषित न झालेली MIDC आहे. धारावीचा पुनर्विकास करताना हे छोटे छोटे उद्योग नष्ट होणार नाहीत याची सरकारने काळजी घ्या. आपण लागलोय मागे स्टार्टअपच्या आणि इकडे आपले छोटे छोटे गरिबांनी स्वकष्टाने उभे केलेले व्यवसाय जर बंद पडले तर बेकारीची संख्या वाढेल. आता 300 कोटी वृक्ष लागवड जाहीर केले. एका झाडाला 10 स्क्वेअर फूट बावनकुळे साहेब एक 10 स्क्वेअर फूट धरू 300 कोटी गुणिले 10 स्क्वेअर फूट गुणाकार करा. संध्याकाळपर्यंत सांगा आपल्या सचिवांना बसवा किती क्षेत्रफळ लागणार बघा आणि त्या 10 जाऊ दे 5 स्क्वेअर फूट धरा आणि किती जागा लागणार आहे याचा विचार करा. मला वाटतं सुधीर भाऊ आता नाही आहेत पण सुधीर भाऊ चांगलं 100 कोटी झाडं लावायचं त्यांनी हातात घेतलेलं. आता सुधीर भाऊंना मागं टाकण्यासाठी हे 100च्या ऐवजी 300 कोटीची घोषणा झाली आहे का काय हे अजून मला माहीत नाही. अध्यक्ष महोदय मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुश्रीफ साहेब गेले काय यांना जरा सल्ला देण्याचा सूचना करतो. सल्ला द्यायचा माझा अधिकार नाही. अध्यक्ष महोदय ह्या बजेटमध्ये भारतीय जनता पक्षाकडे जी डिपार्टमेंट आहेत त्यांना 58.86% पैसे आहेत आणि शिवसेनेला 22.16% 14% आणि आमच्या राष्ट्रवादीला 19.20%. म्हणजे कुठेही गेले तर ती आमचीच ना. 100% तिघे आहात पण 58.86% हे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यांना आहेत. 22.14% शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यांना 40,154 कोटी म्हणजे 19.33. म्हणजे ह्या दोघांना मिळून 41%. निम्मे निम्मे मंत्री आहेत ह्या दोघांचे आणि तुम्हाला 58%. मी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना आणि आमच्या वहिनींना सूचना एक शेर सांगतो हिंदीतला. परखना मत परखने में कोई अपना नहीं रहता. परखना मत परखने में कोई अपना नहीं रहता. किसी भी आईने में देर तक चेहरा नहीं रहता. बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना. बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना. जहाँ दरिया समंदर से मिला वो दरिया नहीं रहता. अध्यक्ष महोदय नदी एकदा समुद्राला मिळाली तर ती नदी राहत नाही. त्यामुळं अस्तित्वाचा प्रश्न पुढे भविष्यात तयार होतो. आपली सल्ला आहे सूचना आहे. सल्ला शब्द काढत मागे घेतो मी तर माझा तो काय अधिकार नाही.
अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कृषी मंत्री यांचे सारखे सारखे बदलतात, यांना माहीत नाही कुणाला कृषी मंत्री ठेवायचा, ह्याला करायचा मग त्याला करायचा मग त्याला करायचा. म्हणजे एक कृषी धोरण मंत्रीच स्थिर नाही तर धोरण कसं स्थिर असेल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज मी माझ्या भाषणाला वेळेची मर्यादा आहे, मी थोडक्यात संपवतो. मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडून माझ्या फार अपेक्षा होत्या. त्यांनी मागच्या वेळी 11,000-12,000 कोटीच्या पुरवणी मागण्या परवा सादर केल्या. त्यावेळी मला वाटलं की जरा दुरुस्त झालेलं दिसतंय काम. पण अध्यक्ष महोदय, ना कोणता अर्थ या अर्थसंकल्पीय भाषणात दिसला मला आणि ना कोणता संकल्प. फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांचं भलं होणार आहे. बरं, ते कोण कॉन्ट्रॅक्टर? मोठे कॉन्ट्रॅक्टर, जो 1,000 कोटी 2,000 कोटी 3,000 कोटी 5,000 कोटीचं काम घेतो. आमच्या गोरे साहेबांच्या खात्यात 50 लाखाचं 40 लाखाचं काम घेणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते वाट बघतात ते कधी पैसे त्यांच्याकडून येतील. सगळे दिले. आमचे हे शिवेंद्र बाबा नाही आहेत आता इथं, त्यांचेही फार पेमेंट राहिलेलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या छोट्या कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्येचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कोणती अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर मध्यम वर्ग आणि त्याच्या खालच्या वर्गापर्यंत पैसे गेले पाहिजे. तुमच्याकडं गंगा उलटी व्हायला लागली. अध्यक्ष महोदय, नुसत्या आकाशाकडे नजर लावून चालत नाही, पायाखाली काय जळतंय हेही पाहावे लागते. हा अध्यक्ष महोदय माझी सूचना आहे. सरकारचा एकच मंत्र आहे, काम कमी आणि जाहिरात जास्त. बावनकुळे साहेब, आपल्या परवानगीने शेवटचा मुद्दा मांडतो. महाराष्ट्र सरकारचा एकच मंत्र आहे, काम कमी आणि जाहिरात जास्त. विकसित महाराष्ट्राच्या नावाखाली प्रत्येक बस स्टँडवर, प्रत्येक बसवर, प्रत्येक वर्तमानपत्रात, प्रत्येक चॅनलवर हजारो कोटीच्या जाहिराती सुरू आहेत. 11.2 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपल्या डोक्यावर आहे. इव्हेंट बाजीवर एवढा खर्च करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? स्वतःच्या ब्रँडिंगसाठी सरकारचा पैसा किती वापरायचा, ह्याला काही मर्यादा असाव्यात. आणि म्हणून मी 2 ओळी सांगून माझं भाषण संपवतो. तिजोरीत खडखडाट तरीही जाहिरातीचा थाट. तिजोरीत खडखडाट तरीही जाहिरातीचा थाट. शिक्षण आणि आरोग्याच्या निधीला कात्री, पण इव्हेंटबाजी आणि कंत्राटदारांसाठी तिजोरीची दारं उघडी. धन्यवाद. माननीय एक निवेदन आहे छोटं.